आणि कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आपण गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करतोय। आई पालेश्वरीला दर्शन घेतलं, त्याच्यानंतर सामन्याला सुरुवात झाली। आणि कोणाला जर नाईट मॅच साठी जनरेटर किंवा काही हवं असेल तर संपर्क करा। आई शिवकृपा जनरेटरचे सर्व रुपेशजी उलवेकर यांच्याकडे। तर वळूया स्पर्धेकडे। नतमस्तक त्या राजाला ज्यानं हा महाराष्ट्र निर्माण केला। महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा। जे जासे गावाला जन्माला आले त्यांनी स्वतःसाठी काही न ठेवता सर्व काही प्रकल्पग्रस्तांसाठी वाटले। असे प्रकल्पग्रस्तांचे जुन्नर नेते दिग्वंत लोकनेते दिवा पाटील साहेबांना त्रिवार मानाचा मुद्रा। आणि 14 विद्या 64 गणित अधिपती बाप्पा माझा गणपती याच्या चरणाशी नतमस्तक होऊन स्वराज्य राजाची राजधानी त्या पारगावमध्ये गाव आहे, तुमच्या समोर समालोचन करतोय। सागर पाटील माझं नाव आहे। घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये। इथं सामना चालू आहे। दोन्ही संघाचे 12 खेळाडू, पडगे संघाचा 12 खेळाडू आणि धारणा संघाचा 12 खेळाडू। चेंडूची पाहणी झालेली आहे। चेंडू पुरवलेला आहे। तर आता मात्र सामना अतिशय ऍडव्हान्टेज पाहायला मिळेल। दोन्ही संघ जबरदस्त आहेत आणि गोलंदाजीचे दुरासंवाद गोलंदाज जसा निलेश भोईर, एक क्षेत्ररक्षक, एक गोलंदाज आणि दर्जेदार फलंदाज असा मात्र ऑलराऊंडर भूमिका असणारा मास्टर माइंड गोलंदाज निलेश भोईर आणि यष्टीरक्षक चतुर चपल आणि हुशार यष्टीरक्षक प्रीतमदादा पाटील। एसटीएनपासून थोडासा वंचित आहे। अतिशय क्लोज किपिंग करण्यामध्ये माहिर असा हा यष्टीरक्षक प्रीतमदादा पाटील। आणि प्रीतम पाटील सर तुम्हाला तुमच्या मित्रांकडून म्हणजे रायगड सामाजिक असोसिएशनचे सल्लागार रवींद्रदादा भोईर आणि हिमांशी एंटरप्राइजेस हे सर्व यांच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आल्यात। मनाच्या अंतःकरणापासून आपलं सहर्ष स्वागत। केतन बारसे आलेत, एक दमदार आमचे दिनकर बारसे सरांचे सुपुत्र। ऑल द बेस्ट। निलेश भोईर आलेत, अप्रतिम कामगिरी। आणि आमचे बाचे प्रशांत म्हात्रे यांचे आगमन। तर पाहूया पालेश्वरच्या मैदानावर 40+ थरार पहिला चेंडू भरतो आहे। अप्रतिम चेंडू यष्टीरक्षण मात्र दमदार पाहायला मिळतो आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धारणा संघाचे संदीप आणि ब्रिजेश। पाणी तुम्ही कधी पण घेऊ शकता। वाह, बघा काय अचूक टप्पा, अचूक लाईन। आणि यष्टीरक्षक गोलंदाजाला सजेशन देण्याचं काम कोण करत असेल ना तर यष्टीरक्षक कुठल्या पोझिशनला फलंदाज खेळतोय त्याच पोझिशनला चेंडू टाकतोय निलेश भोईर। इथे मात्र स्विफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव पूर्ण केलेली आहे। लेग बायच्या स्वरूपामध्ये अनिल टेंबे सरांचा इशारा आलाय। अप्रतिम पंचगिरी संघाची धावसंख्या 1 धावफलकावर। 4 षटकांचा सामना असेल। 38 सर्कलचा षटक आपण पाहतोय। नमस्कार। पाहिजे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात। सामना चालू धारणा विपक्ष पडगे सुमित 11 पडगे धरणा आणि पडगे। बॅट टू द बॉल, चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू गाठतोय सीमारेषा वेध आलाय हा चौकार।
वैयक्तिक 50 धावा कुठल्याही फलंदाजाने मारत शेवटच्या सामन्यापर्यंत. दमदार व्यक्तिमत्व आणि सुरेशजी जोशी आलेत. चेंडू टाकतील तो मात्र विजयसाठी भरतो चेंडू. धरणा 40+. वाह, काय स्विंग आहे, काय व्हेरिएशन आहे, काय गती परिवर्तन आहे आणि वेगावर स्वार होणारा असा गोलंदाज. अनुभवाची शिदोरी घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. वय वर्ष 50+, परंतु गोलंदाजी मात्र दमदार. सुरेश दादा जोशींचा चेंडू. प्रीतम पाटील बघा किती चपळाईने यष्टीरक्षण करतात. चोरून एक धाव पूर्ण केली. लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. संघाची धावसंख्या धारणा बिनबाद 8. धारणा दोन्ही गाव सेम आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय सुरेश जोशी. पुढचा चेंडू या षटकातील. अप्रतिम चेंडू यष्टीरक्षक सकला आहे, परंतु सुरेश क्षेत्रक्षण थर्डमॅन रिझल्ट मध्ये पाहायला मिळालं. त्याचा फायदा मात्र घेताना दिसत नाही फलंदाज दोन्ही पण. एका बाजूला विकास केळणी आणि दुसऱ्या बाजूला संतोष भोईर. टेन्शन घेऊ नका भाऊ. स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर धावपलकावर धावा लागल्यात. पुन्हा एकदा झेल उडा सत्ता गोलंदाज झेल खाली. झेल जमिनीला दान. संतोष भोईर चेंडूच्या मागे आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. तो मात्र फलंदाजी करणारा संघ सुरेख कामगिरी करतोय. संघाची धावसंख्या धपकार लागलोय मात्र 2 ने वाढून स्कोर झालाय 13 धावा. नरेश भोपी सिनियर खेळाडू यांना विनंती करतो की आपण स्कोर कार्डवर स्कोर झाला तो मात्र 14. लहू भोईरचं अतिशय लक्ष केंद्रित आहे. बरोबर परफेक्टली माइंड आहे. कारण तर दोन्ही संघ एकमेकाचे मित्र आहेत आणि क्रिकेटमध्ये एक धाव अतिशय महत्वाचे आहे. सुरेश दादा जोशी यांनी केलेली कामगिरी. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला आहे आणि धावफलकावर धावा लागल्यात. त्या मात्र प्रथम फलंदाजी करणारा धरणा संघ आतापर्यंत धावा झाल्यात त्या मात्र 15 धावा. पुन्हा एकदा विनंती आहे सर्व संघांच्या खेळाडूंना की वैयक्तिक जो कोणी फलंदाज पहिली 50 करेल त्याला मात्र रुपेशजी उलवेकर अध्यक्ष यांच्याकडनं तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. संतोष भोईर गोलंदाज. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. पालेश्वरी संघ फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नसतं, बैलगाडी क्षेत्राची पण प्रचंड आवड आहे या गावामध्ये. आणि संतोषजी भोईर सिव्हिल इंजिनियर अँड कंस्ट्रक्शन गोलंदाज आपण पाहतोय सुमित पडगे संघाचा. पुढे आणि इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. त्रिफलाचीत फलंदाज बाद केलाय संतोष भोईर याने. अप्रतिम कामगिरी.
लक्षा बैलाचे मालक संदीप दादा म्हात्रे यांचं आगमन आपलं पालेश्वरी क्रिकेट क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत। पुढील सामना असेल वलवली विपक्ष खारघर। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉससाठी संपर्क करा। दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल। धापलकर धावत आले त्या मात्र एक बाद 15 धावा। केतन बारसे कुंडलेखक आपण पाहतोय आणि प्रशांत म्हात्रे एक दमदार खेळाडू पालेश्वरी पाले। तिसरं षटक प्रगतीपटावर धावसंख्या 15 संतोषजी भुईर गोंदाच्या उंबरठ्यावर। पॉइंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिला क्षेत्ररक्षक वेगाने तो लहू भोईर चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव सीमारेषेवर चेंडू गेला होता परंतु धावसंख्या फक्त एकच काढली ती मात्र धरणा संघाचे खेळाडू आणि त्यांच्या समेत खेळतोय सुमित 11 पडगे विकास भाऊ केणी यांचा संघ आणि दुसरा संतोष भुईर यांचा संघ एकमेकाच्या प्रतिस्पर्धी। पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह चेंडू खेळून काढलाय आणि पंच अनिल डमे सरांचा इशारा आलाय चौकार। संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली। स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर टोटल 20 धावा दाबलगावर लागल्यात धरणा 40+ अगेन्स्ट पडगे टीम। धावसंख्या वाढवावी लागेल। हा चेंडू जोरदार प्रहार चेंडू जातोय मात्र पंचांचा इशारा आलाय दमदार षटकार आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 26 धावा दाबलगावर एक गडी बाद। संतोष भोईर यांच्या तिसऱ्या षटकातील काजल खेळ बाकी आहे। सुरेख अशी कामगिरी धरणा संघ करतोय आणि इथे मात्र सुमित 11 पडगे संघाला थोडासा आता क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करावा लागला कारण फलंदाज मात्र हाई झालेत। संतोष भोईरचा चेंडू मिड विकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हल झालाय अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक वेगाने येईपर्यंत चेंडू गाठतो सीमारेषा वेध आला हा चौकार। संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली। स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत 30 धावा। फलंदाज आज मात्र भाचे काय करणार सांगू शकत नाही कारण सर्व भाचे आज मात्र जबरदस्त परफॉर्मन्स मध्ये आहेत आणि प्रशांतला भरपूर वर्षानंतर आज एकत्र मंचावर पाहतोय। स्कोर झालाय 30 सुरेश दादा 30 धावा दापलगावर आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मास्टर माइंड गोलंदाज लहू भोईर। वाह काय चेंडू टाकला आणि पॉइंट क्षेत्राकडे चेंडू आलाय संतोष दादा येईपर्यंत चेंडू गाठतो सीमारेषा वेध।
2 गडी बाद झालेत ते मात्र फलंदाजी करणारे धरणा संघाचे. सुमित 11 संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजी करतोय धरणा संघ. लहू भोईर यांचा पुढचा चेंडू. अप्रतिम चेंडू, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळेल. पंचांकडनं वाईटची दाद मागतात परंतु यष्टीरक्षक अतिशय चपल आहे. गोलंदाज तेवढा चाणक्य आहे लहू भोईर. स्कोर गार्ड मात्र स्कोर गार्डवर स्थिर आहे. धावसंख्या 34. पुढचा चेंडू स्ट्रेट टू द ग्राउंड. आपण पाहतो हा षटकार स्ट्रेट ड्राईव्ह आला आहे आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे. आणखीन सुवर्ण संधी आहे. लहू भोईरने जर संदीप दादाला बोल्ड केला तर धरणा संघाचे खेळाडू विकास केणे यांच्याकडनं तुम्हाला 500. दादाला संधी होती परंतु चेंडू शेवटचा चेंडू आहे. आणि इथे मात्र झेल आहे. बघूया सुरेश दादा जोशी आलेत. गुड कॅच. आणि आता मात्र कमबॅक करून देणार शतक पाहायला मिळालं. आपण पाहतोय महेश भोईर या दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती करते की आपलं येथे स्वागत होईल. त्याच्यानंतर आपल्या दोघांच्या संघामध्ये टॉस केला जाईल. तर आपण लवकर इथे येऊन आयोजन कमिटीला सहकार्य करायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आपण टॉसचा कॉल करायचा आहे. तर 40 काढून 41 धावांचा टार्गेट आहे तुमच्या समेत 4 षटकामध्ये पडगे टीम. तर लहू भोईरने सुंदर अशी गोलंदाजी केली. संतोष दादाने सुरेख गोलंदाजी केली. निलेश याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. रामदास भोईर पडगे यांना सुद्धा आपण पाहू शकता. त्याला वलवली संघाचा कर्णधार आणि खारघर संघाचा कर्णधार महेंद्र पाटील आणि संतोष भोईर महेश भोईर या आपण लवकर. खारघर संघ इथे उपस्थित झालेला आहे. आपलं सरचे स्वागत. वलवली टीम आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. खारघर संघाचे हार्दिक अभिनंदन. आता मैदानामध्ये उतरत आहेत जबरदस्त खेळाडू आणि एक नामचीन खेळाडू सुभाष ठाकूर आणि त्याला साथ देण्यासाठी उतरत आहेत. प्रीतम पाटील आणि सुभाष ठाकूर असे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 24 मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 41. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. दोन दिवस आपण स्पर्धा पाहिली. काल पण अतिशय दिमागदार पद्धतीने सामने पाहायला मिळाले. तर सलामीची जोडी आपण पाहतोय सुभाष ठाकूर आणि प्रीतम पाटील हे मैदानामध्ये उतरत आहेत. आणि जसं सूर्यकांत आता मस्करनी सांगितलं की पनवेल तालुका असोसिएशनच्या मान्यतेनुसार 40+ ची स्पर्धा आहे. 40+ मास्टर पालेश्वरी क्रिकेट क्लब पालेबुद्रुक आणि पहिला 40+ ची स्पर्धा ठेवण्याचा बहुमूल्य मान रुपेश विलवेकरांनी त्यांच्या संघाला मिळालेला आहे. 40+ स्पर्धेमध्ये सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण, दमदार आयोजन. तर
लहू दादाने पहिलेच सांगितलेलं आहे, जास्त काय बोलू नको, जे हाय ते चालू दे, परंतु थोडंसं सेन्सिबल होऊ द्या. दुपार सत्रामध्ये तुम्हाला सर्व काही होईल, काय टेन्शन घेऊ नका. लहू भोईरने गोलंदाजी केली, मात्र 10 धावा देऊन 1 सफलता. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजी विश्लेषण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 15 आणि चौथ्या षटकामध्ये 10 धावा देऊन 1 सफलता. लहू भोईर दमदार गोलंदाजी. टोटल 40-41 धावांचं टार्गेट. तर चेंडूची पाहणी करतात पडक्या संघाचे दोन्ही फलंदाज प्रीतम पाटील आणि सुभाष ठाकूर. सुभाष ठाकूरच्या हाताकडे पाहिलं तर जादूगर आहे, पण यावर्षी जरा गोलंदाजी मात्र कमी करतो, फलंदाजी मध्ये जास्त लक्ष दिलंय. दादांचं आगमन झालंय, सरसे स्वागत. त्याला वलवली संघाचा कर्णधार महेंद्र पाटील आणि खारघर संघाचे कर्णधार महेश भोईर आपण टॉस करून घ्यायचा आहे आणि पहिले तुमचं स्वागत होईल, नंतर टॉस होईल. तर वलवली म्हटलं तर वलवली स्कूल कमिटी चेअरमन आणि पिस्तूल बैलाचे मालक दत्ताशेठ पाटील, उत्तमशेठ पाटील यांच्या गावातील संघ खेळतोय. आणि खारघर म्हटलं की विश्वास पाटील, महेश भोईर यांच्या गावातील संघ. पाहूया लहू भोईर टेंबोडे संघाचे जायचं आहे फिल्डिंगसाठी. लहू भोईर, लहू पाटील. तर आमचे आलेल्या मान्यवरांचं सरसे हेमराज दादा सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपलं सरसे स्वागत. आणि आज मात्र पुन्हा एकदा शंकुनाथ गडगे सर, जबरदस्त आपले दोन्ही संघाचे कर्णधार यांचा इथे सन्मान होत आहे. विनंती करतो आमचे सन्मान हेमराजी मात्र की आपण खारघर संघाचे कर्णधार यांचा आपण शुभसन्मान करायचा आहे. तर आमचे सन्माननीय खारघर संघाचे नितीन पाटील साहेब यांचा आपण सन्मान करायचा आहे. विनंती करतो आमचे पनवेल तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय हेमराजी मात्रे साहेबांना की आपण नितीन पाटील साहेबांचा इथे शुभसन्मान करायचा आहे. कर्णधार या नात्याने मान सन्मान, त्यांचा सन्मान होणं हे पालेश्वरी मातेचं, पालेश्वरी 40+ ध्येय आणि आज सर्व साकार होते. त्याच्यानंतर वलवली संघाचे कर्णधार महेंद्र पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान केला जात आहे. विनंती करतो आमचे सन्माननीय हेमराजी म्हात्रे यांना की आपण महेंद्र पाटील या वलवली संघाचे कर्णधार यांचा सुद्धा आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. ओ टू सागर पाटील. त्यात धन्यवाद दिनकर बारसे सर. त्याचबरोबर आमचे सन्माननीय खारघर संघाचे यशवंत पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन, त्यांचं सुद्धा इथे सन्मान केला जात आहे. विनंती करतो आमचे सन्माननीय हेमराजी माते साहेबांना की आपण यशवंत पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. ओ टू सागर पाटील. धन्यवाद दिनकर सर. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन वैयक्तिक पहिले सांगित पहिले षटक हाताळण्यासाठी सर्कलचं षटक प्राबंध असणारं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संदीप. पहिला चेंडू इथे मात्र मी मगाशी म्हणाला सुभाष ठाकूरच्या हातामध्ये जादू आहे आणि पहिल्या चेंडूला भिरकावून दिला 4 धावांसाठी. अनिल डमे सरांचा इशारा आलाय चौकार. ओटू डीजे. झालं त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पालेश्वरी गावातील सरपंच निखिल तांडे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं पालेश्वरी क्रिकेट क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू जातोय सीमारेषेला गवसणी घालण्यासाठी. आला ह्या दमदार पंचांचा इशारा षटकार.
पालेबुद्रुक गावाचे विद्यमान सरपंच सन्माननीय निखिलजी तांडेल या साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000चं देणगी स्वरूपात प्राप्त झाले. त्यांच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद. बघा सुभाष ठाकूर मात्र आक्रमक रूप धारण केलंय. दमदार खेळ पाहायला मिळतो. बघा प्रीतम पाटील बघा ते चपलाईने पलतात, चतुर आहे आणि हे तर क्रिकेटचे खरं रहस्य आहे. आणि हे बालकडू जे भरत भोईर, स्वर्गीय भरतदादा भोईर यांनी ते पडगे संघाला दिलंय एक बालकडू डोस. जर वरून सामना पाहत असतील तर खरोखर अंतकरण भरून आला असेल. आता आज पडगा संघ चांगला परफॉर्मन्स करतोय. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. संदीप यांचा पुढचा चेंडू प्रीतम पाटीलसाठी फिरतोय. आनंद कार्पेट चेंडू खेळून काढलाय. सुरक्षित रक्षण धरणाव आणि पडगे असा सामना चालू आहे. 41 टार्गेट असताना स्कोर कार्डवर स्कोर झाला शंकुनाथ गडगे 12 धावा. माऊली प्रसाद इव्हेंटच्या लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण घरबसल्या सुद्धा सामन्याचा लेखाजोखा पाहू शकतो. ते मात्र सुरेख टेक्निकल क्लासिकल ड्राईव्ह आणि चेंडू येतोय सुभाष ठाकूरच्या बॅटमधून. हाला या चौकार. विभागामध्ये पहिली 50 लगावली होती, पण इथे जर या मैदानावर प्रीतम पाटील तुम्ही दोघांनी जर 50 लगावले तर तुम्हाला 1500 रुपये पारितोषिक. रुपेश उलवेकर आणि धावा झाल्या धापलकावर 16. झेल सुटलाय. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. 41 टार्गेट आहे आणि सुंदर अशी कामगिरी करतोय तो मात्र पडगे टीम. टोटल स्कोर कार्डवर झालाय 18. खारघर आणि वलवली या दोन संघामध्ये टॉस होईल. तर दोन्ही कर्णधार आलेले आहेत आणि टॉस करतील आमचे दिनकर बारशे सर. आणि टॉसचा कॉल लागलाय. नमस्कार. निर्णय काय महेंद्र दा? ओके धन्यवाद. वैयक्तिक पहिलेच सांगित दुसरे षटक हाताळण्यासाठी आले आहेत महेंद्र. पाहूया समोर फलंदाज प्रीतम. स्कोर कार्ड स्कोर झाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धापलकावर बिनबाद. ओपनिंग जोडीने मात्र सुरुवात चांगली करून दिली. एक्केचाळीसचं टार्गेट आहे. दमदार खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडला आहे. फलंदाजाला चुकून जाणारा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. एक षटक आणि काही चेंडूच्या संपत्तीनंतर संघाची धावसंख्या धापकला स्थिर आहे. बिनबाद 18 धावा. एक मिनिट. याचबरोबर आमचे सन्माननीय वलभगावचे एक विद्यमान व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय अर्चनजी चौधरी या साहेबांचं इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचावर येऊन बसून घ्यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा प्रीतम पाटीलच्या बॅटमधून चेंडू होतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि पहिला हादरा झेलच्या स्वरूपामध्ये मिळतोय. तो मात्र पडगे संघाचं प्रीतम पाटील यांची केली संपुष्टात. ओटुलीचे गोलंदाजी सामना आपण पाहतोय. पालेश्वरी गावचे
विद्यमान सरपंच निखिल तांडेल यांच्याकडनं 2000 रुपये आलेले आहेत आणि राम तुकाराम पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आलेले आहेत. खारघर देणगी या सर्व देणगीदारांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पालेश्वरी क्रिकेट क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत. राज्यासाठी चेंडू पडला. इथे मात्र सुंदर कामगिरी, अप्रतिम कामगिरी. दुसरा हादरा मिळाला तो मात्र पडगे संघाला. लगातार 2 झेल घेतोय आणि गोलंदाजी मात्र महेंद्रची चांगली होताना दिसतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये 41 टार्गेट असताना स्कोर गार्डवर स्कोर झाला 2 बाद. पडगे टीम पहिल्या षटकामध्ये 18 आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून देणारं शतक. आतापर्यंत धावा टोटल झाल्यात 18 आहेत, 2 गडी बाद. म्हणजे गोलंदाजी मात्र चांगली होतोय. महेंद्र कमबॅक करतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये लहू भोईर. सुभाष ठाकूर सलामीला आलेला फलंदाज अजूनपर्यंत क्रीजवर आहे. प्रीतम पाटील बाद झालेत. अप्रतिम कामगिरी. षटकातील पुढचा चेंडू दुसरं षटक प्रगतीपटावर. जोरदार अपील विकास केनी करतात. यष्टीरक्षण कसं असावं आणि अपील कशी करावी त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. बघा आपण फोकस करू शकता या यष्टीरक्षकावर. काय जबरदस्त अफलातून यष्टीरक्षण. आणि नाही आहे पण महेंद्र गोलंदाजाला उत्साहित आणि प्रेरणादायक करणारा यष्टीरक्षक असतो आणि गोलंदाजा होप्स वाढवण्याचं काम यष्टीरक्षण करत असतो. पुढे ससावून लहू भोईरने चेंडू खेळून काढलाय. तर गोलंदाजाची ऍक्शन बघा, ऍक्शन अतिशय जबरदस्त आहे आणि संघाची धावसंख्या धापकार लागली 19. आत्ता मात्र एका धावेने पुढे सरकलाय संघ. बडगे संघ सुमित 11 41 टार्गेट आहे 4 षटकामध्ये. या षटकातील काही जणांचा खेळ बाकी असेल. समोर फलंदाज सुभाष ठाकूर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. सुभाष ठाकूरच्या बॅटमधून चेंडू गेलाय. दमदार षटकार. आणि हुशार
असं त्रिवेणी संगम असणार सर्व गुण संपन्न असं निखिल तांडे सर यांचं इथे आगमन झालं. सरचे त्याचे स्वागत. आणि जास्त मीटिंग करू नका. अनिल डेमे सर सामना चालू करा. हा पाणी पितात ओके. पण खाली खाली बसून पाणी प्या. स्टँडिंग मध्ये पाणी पिऊ नका. हा नक्कीच रुपेश उल्वेकर आपण अनाउन्समेंट कालपासून चालू आहे आपली. आपण 40+ आहात त्याच्या कारणाने पाण्याची आवश्यकता लागली तर लगेच मागणी करा. हे षटक संपेल कधी आपण पाणी येईल कधी या अपेक्षा करू नका. ज्यावेळी पाणी लागेल त्या आपण मागणी करा. आपलाच 12वा खेळाडू तो पाणी घेऊन जाणार आहे लगेचच. आणि त्याच्यानंतर सर्वांना एक सुवर्ण संधी सर्व खेळाडूंना आपण जर वैयक्तिक 50 धावा पूर्ण केल्या तर रुपेश उल्वेकर यांच्याकडून आपल्याला 1500 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. वैयक्तिक 50 धावा पूर्ण करणारे फलंदाजास लव भोईर घ्या दक्षता आणि रुपेश उल्वेकरची बक्षीस आपण जिंकून पहा. येणारे 12 चेंडू आणि गरज असेल कंपल्सरी चेसिंग मध्ये 16 धावसंख्येचे. एकट्याने सुभाष ठाकूरने त्या मात्र धावा जमा केल्यात 23. तर बघूया आपण नवीन फलंदाज सुरेश जोशी आलेत. कशा प्रकारे फलंदाजी करणार पाहायला मिळेल. आणि समोर आमच्या समेत आज जबरदस्त गुणलेखक शंकुनाथ गडगे टेंबोडे माऊली प्रसाद आयोच्या माध्यमातून आपण सामन्याचं कव्हरेज पाहतो. रुपेशजी उल्वेकर अध्यक्ष यांनी भरवलेली ही पालेश्वरी चषकाची दिमागदार 2 दिवसाची स्पर्धा बघा आमचे निले. आणि इथे मात्र वा टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळतो. सुरेश जोशी नावातच सर्व काय दडलं आहे. दिनकर सर हॅलो आमचे ऑल इंडियर्स अंकित आपण तिथं आहात तर प्लीज आपण बॉल आणून द्यायचा आहे प्लीज. आमचे छोटे उस्ताद सर्व ऑल इंडियर्स पालेश्वरीचे सर्व खेळाडू आपण जर इथे असाल तर आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. जिथे चेंडू जाईल तिथून तो चेंडू लगेच परत करायचा आहे. 30 धावा धापल करावं लागल्यात. 41चं टार्गेट आहे. सुरेश जोशी आल्याला चौकारांना खातं खोलतोय. षटकातील पुढचा चेंडू मनोहर रिव्हर्स अटेंड केलाय सक्सेसफुल. वा काय फलंदाजी होतोय सुरेश जोशी. खरोखर प्रीतम पाटील दरारा आहे तुमच्या गावातला.
पुढे ससा चेंडू खेळ काढला, बॅट टू द बॉलर, स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू खेळ काढला, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बघा दुसरीचा प्रयत्न, परंतु सुंदर कामगिरी बडक्या संघ करतोय. तेवढी ताकदीची गोलंदाजी ते मात्र करतोय विकास केणी यांचा संघ. धरणा 8 चेंडू 8 चेंडू 6 धावांची गरज. बघा समर फलंदाज मास्टर माइंड सुभाष ठाकूर. बघा 7 चेंडू पडतोय, सुंदर क्षेत्ररक्षण, एकटा किल्ला लढवतोय. सलामीला आलेला फलंदाज सुभाष ठाकूर आणि त्यांना साथ देतोय सुरेश जोशी. 5 धावसंख्येची गरज असेल. बघूया मनोहर यांचा पुढचा चेंडू सुरेश जोशीसाठी. वाह, एक धाव पण पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न, परंतु इथं क्षेत्ररक्षक थोडस पंपलिंग होतोय, त्याचा फायदा मात्र मिळतोय सुमित पडगे संघाला. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर कार्ड स्कोरला 41 चा टार्गेट असताना आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड 38 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7, 2 गडी बाद आणि तिसऱ्या षटकामध्ये 13, 1 सफलता. आता मात्र बघा स्वतः सरसेनापती कोणाच्या हातामध्ये चेंडू देतात. 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज. ज्या सुभाष ठाकूरला फलंदाजी करण्यासाठी भरपूर कामगिरी करावी लागते आणि या सुभाष ठाकूरने विश्वनाथ शेठ मस्कर नारिवली यांच्या स्पर्धेमध्ये दिमागदार खेळ केला होता. बघा सिरीजची पहिली बॅट मिळवणारा रुपेशजी उलवेकर. सुभाष ठाकूर कधी टेक्निकल आहे आणि इथे मात्र सुंदर एक धाव का होईना सिंगल डबलला प्राधान्य देतात दोन्ही फलंदाज. आता मात्र दादा 2 धावे संख्येची गरज. दोन धावसंख्येची गरज आहे ती मात्र पडगे संघाला पुढे प्रवेश करण्यासाठी. तर महेंद्र पाटील, आपण टॉस जिंकलात, आपला निर्णय काय? वलवली टीम आम्हाला कळवा. पाहूया पुन्हा एकदा सामना सुरुवात आणि पुढे ससावून वाह मॅच विनिंग शॉट MS धोनी स्टाईलने सामना संपवला. तर मात्र सुरेश जोशी हार्दिक अभिनंदन. आणि वर्ग संघाने सामना जिंकलाय आणि धरणा संघ आपण हारलं म्हणावं लागेल, हरकत नाही, परंतु आपण जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाहीये ही महत्वाची सूचना आहे. आणि